राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। अनंत कोटी ब्रह्मांड नायक नमस्कार. मराठा मंडळ नळाजन नांदेड च्या कार्यक्रमामध्ये उपस्थित नायकपाडा समाजचे अध्यक्ष अशोकभाई पोटे, प्रदीपभाई मोरे, चंद्रकांतभाई निंबाळकर, माधवभाई करोली, संतोषभाई स्वराज तसंच सर्व उपस्थित ट्रस्टीगण, कमिटी सदस्य तथा समाजच्या आगेवानच्या आणि बंधन करलेले स्वागत करते. कॅलेंडर विभागामध्ये जो पहिल्यांदा आमंत्रण पत्रिका जे प्रतापकडे आपले अध्यक्ष गुलाब संजय त्याने ते आमंत्रण पत्रिका छापली ती मला खूप आवडली. का आमंत्रण का तेव्हा मी म्हणाले 10 वाजता व्यासप्रमाणे आमंत्रण पत्रिका एक लेटरमध्ये घरी पोहोचवली आणि सगळ्यांच्या घरी उपस्थित आहे तुम्ही सर्व त्यांच्या घरी पोहोचवलं तुम्हाला खास करून उपस्थित कॅलेंडर वितरण आराधन मराठा मंडळ जेव्हा मी पहिली वार एक कार्यक्रम होता तिथे ड्रोन होतो. ड्रोनमध्ये एवढी सगळी मुलं यंग त्याचे वकील आणि जेव्हा प्रदेश सरकारचे सी.एम. पाटील साहेबला सत्याग्रह पूजा होती मराठा मंडळामध्ये तेव्हा मी साहेबला सांगितलं कसं आहे अराजन मराठा मंडळ जे रांजणमध्ये आहे तर त्या सत्याग्रहाची पूजामध्ये आज काही जवळची 1000च्या वरती संख्या फक्त यंग मुलं आहे तर त्याने त्या साहेबला ती नोंद दिलेली होती आणि असं संघटन मराठा आराजनमध्ये ठेवायला आणि राहील असे मी सर्वांना विनंती करतो. खास करून इथं संजय गुलंबे त्यांना खास विनंती करतो का एक संघटन जेव्हा पण आपला संघटन असेल आणि प्रकाशला तर संघटनेच्या माहिती आहे पण गुलंबेला मी खास करून विनंती करतोय का आपल्या जे अराजन मराठा मंडळ एक विभागामध्ये आपण मंडळ चालवतो आणि संघटन ठेवतो तसा ते उपस्थित सगळे बनलेले गाव प्रतिनिधीला मी विनंती करतोय, समाजाला विनंती करतोय तर जेवढं तुम्ही मंडळमध्ये जरा लक्ष देता तेवढा आपल्या समाजामध्ये लक्ष द्याल अशी मी सर्वांना एक विनंती करतो. आपला समाज पण पुढे यावा जसं आपला मंडळ तर आहे परंतु समाजामध्ये मी लक्ष द्याल अशी मी सर्वांना विनंती करतो. खास करून मी समाजासाठी काहीतरी बोलू असे परमिशन घेतो. आपण 28 तारीखला एक बिझनेसचा एक कार्यक्रम करून राहिलो की आपल्या मराठीमधून त्याच्या आपल्या चित्रपट सर्कलमधून त्याचे बिझनेस करत असतील त्यांच्यासाठी आपण एक कार्यक्रम करून राहिलेला आहे. ज्याच्या ट्रॅव्हल्सचा बिझनेस असेल, ज्याचा एलआयसीचा बिझनेस असेल, ज्याचा संतोषभाई सदासारखा असेल, अशोकभाई कोटेसारखा असतील असं सर्व जे काही बिझनेस असेल गणेशभाई कोटे उपस्थित आहेत ते आपल्याला चांगली सेवा देतात. तसं जे बिझनेसमॅन असेल त्यांचे कार्यक्रम आपण करू राहिलेला आहे. तो सकाळी आपण कार्यक्रम करणार आहे रात्री 2 तर ज्याला जर त्याच्यामध्ये भाग घ्यायचा असेल तर 7 तारखेला मीटिंग आहे. त्यामध्ये आपण नक्की करणार आहे का बिझनेस कशी रीती आपण कसं त्याला भाडा घेऊ शकतो आणि कशी रीती आपण कार्यक्रम करू शकतो ते 7 तारखेच्या मीटिंगमध्ये नक्की करणार आहे. आणि त्याचप्रमाणे अशोकभाईंनी संमेलन सांगितलं माहिती नाही आणि मी जर उशीर झाला तर समाज जातो तर संमेलन बी आपण 7 तारखेला नाईकपाडा समाजचे जे संमेलन आहे तर ते आपण एक नक्की करणार आहे का विनामूल्य करायचं का चार्ज घ्यायचं तर 7 तारखेला पेपर आपण नक्की करणार आहे. मध्ये तितका आपण चार्ज नाही घ्यायचं तर नक्की करणार आहे परंतु जे काय असेल ते समाजच्या वाढीमध्ये आपण नक्की करूया आणि असाच आपला संघटन ठेवावा आणि सर्वांनी
साथ सहकार समाजाला बी द्यावा आणि मराठा मंडळ आयोजनाला बी द्यावा. एवढा बोलून मी विराम करतो. जय महाराष्ट्र, जय गुजरात, भारत माता की जय. मराठा मंडळ याच्या केलेल्या 20 वर्षाच्या आपण मराठीमध्ये बोलतो. ही मराठीमध्ये त्याची राबवत आहे आणि त्याच्यासाठी बरेच पदाधिकाऱ्यांना आणि जे काही जे मंडळाचे जे काही व्यक्ती असतील, लहान असो मोठा असो, पदाधिकारी असो, सभासद असो, यांच्या श्रेष्ठ फळ आहे. आणि मी असं पण ऐकलेलं आहे का त्यांची दुसरी कामगिरी म्हणजे जे त्यांचे सभासद असतील त्या व्यक्तींसाठी नोट वितरण ते करत असतात. त्याचनंतर एक आपल्याला क्रेडिट सोसायटी कशी असते त्याप्रमाणे जो कल्याणाचा जो अनाज वितरण असतो, तेल असो की अनाज असो, जे आपले सभासद असतील त्यांच्यासाठी ही महत्वाची गोष्ट आहे. आणि खरोखर हा विचार आम्ही समाजामध्ये लक्षात घेऊन श्री गणेशभाई आता सेक्रेटरी साहेब आहेत त्यांना आम्ही चर्चा झाली, अध्यक्ष साहेबांशी छोट्या साहेबांशी चर्चा झाली. जसं मराठा मंडळ ज्याप्रमाणे कार्य करत आहेत म्हणजे मराठा मंडळाने काय असा फोटो नका लागू त्या का आमची कॉपी मारली तसा काही विषय आहे नाही, परंतु आपल्या समाजाला काहीतरी वेग भेटावा, आपल्या समाजाला सभासदांना काहीतरी चांगली प्रवृत्ती करावी आणि 2 पक्षाचा फायदा भेटावा. कारण का मराठा मंडळ मी असं ऐकायमध्ये आलेलं आहे की असं जाणलेलं आहे की त्या व्यक्तिगत 5-6 जी टीम आहे त्यांच्या टीमवर्क लई चांगला आहे. मी त्याला खरोखर मनापासून शुभेच्छा देतो आणि ते खरोखर शुभेच्छा द्यायचं कारण असे व्यक्ती आले. विमोचन झाल्यावरती लगेच अनाज वितरणचा आणि 4 हप्ता आम्ही घेतो. जो तुम्ही घेऊन जाल राशन त्याप्रमाणे कॅलेंडर वितरण होतो, पूजा होते. या पूजामध्ये जे सभासद आहेत ते सभासदांच्या मुलांना नोटबुक फ्रीमध्ये असते वार्षिक दरवर्षी. आणि त्याच्यासाठी हातबोट ही महानुभव बसतील त्यांचा सदैव हातबोट आमच्या मागे असतो. म्हणून हा मंडळ बी व्यवस्थित चालतोय. कारण कुठलाही कार्यक्रम करायला भांडवल जरुरी आहे आणि भांडवलासाठी लोक हातबोट लावून हा कार्यक्रम पूर्ण करतात. त्याच्याबद्दल सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. आणि एक खूप अशी छान गोष्ट आपण सर्व काल बघितलं, रेल्वे बघितले. મારું નામ અશોક આત્મારામ પોટે છે. આ આજે કાર્યક્રમ મરાઠા મંડળ અડાજણ રાંદેર સુરત વતી એક ભવ્ય દિવ્ય કાર્યક્રમનું આયોજન કરવામાં આવેલો હતો. એ કાર્યક્રમ દિનદર્શિકા કેલેન્ડર વિમોચનનો કાર્યક્રમ રાખવામાં આવેલો છે. અને આ કાર્યક્રમ મરાઠા મંડળ સત્યનારાયણની મહાપૂજાનો બી કાર્યક્રમનું આયોજન કરે છે. અને એ કાર્યક્રમમાં આપના પ્રતિનિધિ છે, સભાસદ છે, એમના છોકરાઓને નોટ વિતરણ ફ્રીમાં કરવામાં આવે છે. તે બદલ બીજા બી આપણા સમાજના મહારાષ્ટ્રીયન સમાજના વિધવા મહિલા હોય એમના છોકરાઓને છોકરીઓને બી આ નોટ વિતરણનો કાર્યક્રમ કરવામાં આવે છે. અને આ મંડળ એવું સજ્જન છે કે કોઈના સુખ દુઃખમાં कुणाच्या बी सुखादुखामध्ये पाठीशी उभा राहणारा हा मराठा मंडळ अडाजण रांदेर सुरत असा हा मंडळ आहे. आणि एक असा कार्यक्रमाचं आयोजन करत आहे की आपण अनाज वितरणचा बी कार्यक्रम करतो. म्हणजे ते कशाप्रमाणे आपण एक मंडळ खरेदी करतो आणि मग सभासदांना देतो. त्याची 4 हप्त्यामध्ये रक्कमाची भरपाई करण्यामध्ये येते आणि आपल्या मंडळाला 2 पैशाचा फायदा व्हावा आणि आपल्या सभासदला बी फायदा व्हावा त्यासाठी हा मंडळ कार्यरत असतो आणि असाच कार्यरत करत राहील. आणि ह्या मंडळाची अशी भरभर प्रवृत्ती वाढेल असे मी आई तुळजा भवानी मातेचे चरणाशी नतमस्तक ठेवून वंदन करतो. आणि ह्या कार्यक्रमाला नवीन वर्षाच्या आपल्या सर्व मराठी समाजाला आणि मराठा मंडळ अडाजणच्या रांदेर सुरतच्या ह्या सभासदांना मी हार्दिक शुभेच्छा, सुस्वागतम. आणि मीडियावाला आमच्या इंटरव्ह्यूसाठी इथं बहुअमूल्य वेळ काढून उपस्थित राहिले त्याबद्दल मी मीडियाच्या बी मंडळाच्या वतीने आभारी आहे. धन्यवाद. આ મંડળ અમારું 12 વર્ષથી ચાલે છે. 13મા વર્ષના મંગલ પ્રવેશમાં જાય છે. અને આ મંડળનું અમે જે સ્થાપના કરી છે તે રામનવમીના દિવસે કરી છે. અને ખરેખર આપણા મોદી સાહેબ જ્યારથી મુખ્યમંત્રી બન્યા અત્યારે વડાપ્રધાન છે એમની એક આપણા ભારત દેશ માટે મોટો આહ્વાન હતો તે આજે સંપૂર્ણ પૂર્ણ થાય છે કે વર્ષોથી અટવાયેલું કામ
એક રામ મંદિરનું તે સફળતા આ 22 જાન્યુઆરીએ સફળતા આપણા ભારત દેશ માટે મોટો આહ્વાન પૂર્ણ થશે અને મોદી સાહેબના આ આગેવાનીમાં સર્વ ભારત દેશનો આ રામ મંદિરનો ભવ્ય દિવ્ય ઉદ્ઘાટન થશે અને આપણે આ રામ મંદિરનો દર્શન કરવાનો લાભ મળશે આખા ભારત દેશવાસીઓ માટે. એ માટે હું સૌ પ્રથમ તો મોદી સાહેબનો હું નતમસ્તક મૂકીને એમના વંદન કરું છું અને બસ ભારત માતા કી જય, વંદે માતરમ, જય ભવાની, જય શિવાજી, જય જય ગરવી ગુજરાત.